नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये वातावरणात होणार भयंकर बदल। यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पावसाच्या परिस्थितीत 100% होणार बदल। मग आपल्याला 1 ऑगस्ट नंतर या बदलामध्ये राज्यात पाऊस वाढताना दिसणार की मग घटताना दिसणार? 1 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस कुठे आणि कशा पद्धतीने दिसणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात वातावरणामध्ये होणार प्रचंड बदल। या बदलामुळे संपूर्ण राज्यात पावसाची परिस्थिती बदलणार। या बदललेल्या परिस्थितीमुळे 1 ऑगस्ट नंतर राज्यात पाऊस कुठे आणि कसा पडणार आणि 1 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस वाढणार आणि कोणत्या भागात पाऊस कमी होणार, यामागची कारणे व सत्यता या ठिकाणी जाणून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा हा मध्य प्रदेशच्या वरती होता तो आता विरळ झालाय। त्यामुळे राज्यामध्ये पाऊस हा आपल्याला कमी होताना दिसत आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही परिस्थिती येत्या 72 तासांमध्ये जशास तशी राहणार आहे। म्हणजे येत्या 72 तासांचा विचार केला तर राज्यामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग वगळला तर इतर ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण, कुठं कुठं हलक्या सरी फक्त पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे राज्यामध्ये पुढच्या 72 तासामध्ये पाऊस तुलनेनं अधिक कमी होणार आहे। पण 3 ऑगस्टचा जर विचार केला तर मित्रांनो, 3 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा मध्य प्रदेशावरती कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार होणार आहे। यामुळे आपल्याला 3 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। खास करून कोकणातील 7ही जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर इथं पाऊस जोरदार होणार आहे। पण 3 ऑगस्ट नंतर पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची तीव्रता वाढणार आहे। म्हणून मित्रांनो, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपल्याला 3 ऑगस्ट नंतर पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको। बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्याचा जो एरिया सातारा, सांगली, त्यासोबत कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक या ठिकाणी पाऊस घाटमाथ्यावर जोरदार आहे। बाकी ठिकाणी हलका पाऊस आहे आणि सोलापूरला हलका पाऊस आहे। त्यानंतर मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला सांगतो खानदेशामध्ये हलका पाऊस आहे। फक्त उत्तर खानदेशामध्ये थोडा पाऊस अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट आणि आमचा त्याला जोडून असणारा हा अंदाज। ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।